नमस्कार, स्वागत आहे तुमचं मालवणी स्वाद या खास घरगुती मालवणी चॅनलवर। चला तर मग आजपासून सुरू करूयात एक रुचकर आणि चविष्ट प्रवास। आज आपण बनवणार आहोत खमंग आणि चविष्ट गोड लोणचं, तेही घरच्या घरी। साहित्य: सुकवलेल्या आंब्याच्या फोडी, गूळ आणि लसणाच्या 8 पाकळ्या, राई, हळद, हिंग, मोहरी, तिखट आणि मीठ। पहिले एका भांड्यामध्ये पाणी गरम करून घेऊयात। पाणी चांगलं गरम झालं आहे। आता गॅस बंद करूया आणि गरम झालेल्या पाण्यामध्ये सुकवलेल्या आंब्याच्या फोडी भिजत टाकूया, म्हणजे ते चांगल्या नरम होतील। मध्ये त्यांना खाली वर करून घेऊ, त्यामुळे छान ते मऊसर होतील। या आंब्याच्या फोडी मी अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवल्या आहेत। चला तर मग आता फोडणीसाठी तयारी करू। चला तर मग एका भांड्यामध्ये तेल गरम करत ठेवूया। तेल गरम झाल्याच्या नंतर गॅस कमी करायचा। त्यानंतर राई चांगली तडतडायला हवी। राई झाल्याच्या नंतर हिंग टाकून झाल्यानंतर घरगुती मालवणी मसाला। मी लोणच्याचा स्पेशल मसाला आणलेला नाही, मी घरातल्याच साहित्याने सगळं लोणचं बनवणार आहे। आणि थोडीशी हळद। तुम्ही हवं तर स्पेशल लोणचं मसाला आणून घालू शकता। हे सगळी फोडणी मिक्स करायची आणि 8-9 ठेचून टाकलेल्या लसणीच्या पाकळ्या। गॅस कमी करायचा, नाहीतर फोडणी जळू शकते। मी एका साईडला गूळ वितळत ठेवलेलं होतं, ते वितळलेलं गूळ त्याच्यामध्ये घालावं। परत ते सगळं मिश्रण एकजीव करावं आणि गॅस जरा मोठा करावा। मी वेगळं असं पाणी घातलेलं नाही आहे, गुळाचंच पाणी घातलेलं आहे। हे बघा, चांगलं आता त्याला उकळी आली आहे। आता हे सुकवलेल्या फोडी आहेत, ज्या गरम पाण्यामध्ये आपण घातल्या होत्या, ते पाणी वतायचं आणि फोडी त्याच्यामध्ये टाकायच्या आणि सगळं सारण परत मिक्स करून घ्यायचं आणि गॅस मोठा करायचा। त्याला चांगली उकळी येणं गरजेचं आहे आणि थोडंसं मीठ टाकायचं चवीपुरतं, कारण त्या फोडींमध्ये मीठ ऑलरेडी असतं, सुकवताना मीठ घालतात, त्यामुळे नाही तर खारट होऊ शकतं लोणचं। हे बघा, चांगलं असं मिक्स करून घ्यायचं। वरती असं तेल तुम्हाला तरंगताना दिसेल, म्हणजे लोणचं तयार होत आलं आहे। हे बघा, परत एकदा मिक्स करून घ्यायचं। या फोडी चांगल्या एकजीव करून घ्यायच्या आणि जास्त उकळवत ठेवायचं नाही, लोणचं तयारच आहे। चला तर मग एका बाउलमध्ये काढून घेऊया। नक्कीच एकदा घरी करून बघा। ही रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।